मराठी भाषेला समर्पित अशी आणि आत्ता संध्याकाळी 4 वाजता स्वयंरचित अशी कविता मी सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. कवितेस सुरुवात करतो. सुंदर तू सहज तू, सुंदर तू सहज तू, रूप तुझ्यात ईश्वरी, वर्णन करू काय गाथा तुझी, तुझ्याच स्वरूपात उजळली ज्ञानेश्वरी. शब्दानुरूपे अर्थ तू, कधी नीर म्हणा कधी म्हणा पाणी, सहज प्रगट होते तूच मध्ये, संतांची अभंगवाणी, संतांची अभंगवाणी. 2000 वर्षाहूनही अधिक इतिहास जुना तुझा, शिकवण कशी सुंदर, काय म्हणू काय तुझा आणि काय माझा. श्री चामुंडेय करविले असा हा प्रसिद्ध शिलालेख, अभिमान तुझा आम्हा, सतत उंचावा तुझा अलेख, सतत उंचावा तुझा अलेख. तुझ्याच स्वरूपाने पाहिला लीळा चरित्र आद्य ग्रंथ, तुझ्याच स्वरूपाने पाहिला लीळा चरित्र आद्य ग्रंथ, या ग्रंथानेच संपन्न झाला महानुभाव पंथ. संत एकनाथ नामदेव तुकाराम यांनी तुझ समृद्ध केले, समाज प्रबोधनाचे महान असे कार्य तुझ्याच मुळे झाले, तुझ्याच मुळे झाले. विविधतेने सजलेली तू, कधी मालवणी वा कधी कोकणी, समृद्धीने नटलेली तू, कधी वराडी आणि कधी अहिराणी. तूच घडविले अनेक लेखक अनेक कवी, शान तुझी निराळी, शब्दरूपांनी तू सर्वांना हवी, शब्दरूपांनी तू सर्वांना हवी. सुगंध दरवळीते सदा तूच रूपी चंदन, सुगंध दरवळीते तू सदा तुझ रूपी तूच चंदन. कधी मधाळ कधी रसाळ कधी कठोर, माय माऊली मराठी, करीतो तव चरणी मी वंदन, करीतो तव चरणी मी वंदन.